शेतकरी मित्र हो नमस्कार. सध्या महाराष्ट्रभरामध्ये एफडीएच्या रेट्स पडत आहेत आणि सगळीकडे होत असलेली भेसळ येथे थांबवण्याचं काम करत आहेत. तुकाराम मुंढे सरांच्या या कार्याला सलाम आहे. मित्र हो, शेतकरी मित्र सुद्धा त्यांच्या या कार्यासाठी पाठिंबा देत आहे. परंतु त्यांची एक समस्या त्यांनी नुकतीच एबीपी चॅनल वरती झालेल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितली आहे. ती आमची अपेक्षा आहे. परंतु आमच्या शेतकऱ्यांची व्यथा एकच आहे. आता तुम्ही समक्ष पाहिलं की गायीची धार काढलेली आहे. गायीची धार काढल्यानंतर गायीचं दूध इथं आणलं तुमच्या समक्ष, आपण त्याचं फॅट एसएनएफ पाहिलं. तर आता ते दूध नियमाप्रमाणे शासनाचा नियम काय आहे? हा एफडीएचा नियम नाही, हा शासनाचा नियम आहे. शासनाचा नियम काय आहे की 3-2 फॅट आणि 8-3 एसएनएफच्या दूध घेऊ नका. आणि 3-2 फॅटच्या आत आणि 8-3 एसएनएफच्या जर दूध घ्यायचं नसेल तर हे छोट्या शेतकऱ्याच्या 1-2-3 ज्यांच्या गायी आहेत त्यांच्या गायीची फॅट एसएनएफ ही बसत नाही. आता तर शेतकरी मित्रांचं म्हणणं होतं की आमच्या दुधामध्ये आम्ही काही भेसळ तर करत नाही, परंतु त्याला फॅट आणि एसएनएफ ची तेवढी लागत नाहीये. जे निकष आहेत महाराष्ट्र शासनाने ठरवलेले 3-5 फॅट आणि 8-5 एसएनएफ ही आपल्याला गरजेचे आहेत. जर तेवढी नसेल तर दूध संचालक किंवा दूध डेअरी ज्या आहेत ते आपलं दूध ऍक्सेप्ट करत नाही किंवा त्याला तेवढ्या प्रमाणामध्ये दर भेटत नाही. मग ही समस्या का बरं येते त्यामागचं कारण बघूया. मित्र हो, यामागे 2 महत्वाची कारण आहेत. पहिलं, आपण जनावराला काय चारा देतो आणि दुसरं, त्याचं ते पचन व्यवस्थित होत आहे का. मित्रांनो, मागील 10 ते 15 वर्षांपूर्वी आपल्या जनावरांना एकदम नैसर्गिक प्रकारचा चारा आणि त्याच्यामधून सर्व प्रकारच्या अन्नद्रव्य सहज उपलब्ध होत होते. परंतु रासायनिक खतांचा वापर वाढला आणि आपण चारा पिकांना कोणत्याही प्रकारचं शेणखत किंवा ऑर्गॅनिक खत देत नाहीये. त्यामुळे ते एकदम निकस प्रकारे उगवतात आणि अशा निकस चाऱ्यापासून आपल्या जनावरांना कोणत्याही प्रकारचे अन्नद्रव्य मिळत नाही. परिणामी त्यांच्या दुधामध्ये फॅट आणि एसएनएफ तयार होत नाही. दुसरं जे कारण आहे, जरी आपण वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य देत असू, वेगवेगळ्या प्रकारचे चारे तयार करून आपण त्यांना ती प्रोटीनची रिक्वायरमेंट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याचं पचन आपल्या जनावरांच्या पोटामध्ये होतच नाहीये. म्हणजे ह्या दोन्ही समस्यांमुळे आपल्याला फॅट आणि एसएनएफ बसत नाही. 50% चारा, 50% पचन संस्था याच्यावरती आपलं फॅट आणि एसएनएफ अवलंबून असतो. पण यासाठी एससीटी वैदिक तंत्रज्ञानाकडे एक जालीम उपाय आहे. ते म्हणजे एससीटी वैदिक तंत्रज्ञानाचं मिल्क चार्जर. मित्र हो, आतापर्यंत हजारो शेतकरी मित्रांनी मिल्क चार्जरचा वापर करून त्यांनी गोठ्यामध्ये भरभराट आणली आहे. हजारो शेतकरी मित्रांनी आपल्या गायींचे प्राण वाचवले आहेत. त्यांचा फॅट आणि एसएनएफ 3-5, 8-5 तर सोडा, 4 0 व 9 0 याप्रमाणे लागत आहे. तुम्हाला विश्वास बसत नाही तर हे काही अनुभव पहा. 3-6 जास्त 3-6 पुढे तर नाही आणि एसएनएफ तर कधी 8-5च्या पुढेच नाही गेला नाही. तर तुम्ही आता अनुभव सांगत होते, काय सांगत होते? आता आपली फॅट जवळजवळ 5-0 आणि एसएनएफ 8-8, 8-9, 9-0, 8-8च्या खाली ते एसएनएफ कधीच नाही आणि 5-0च्या खाली सुद्धा फॅट नाही हा. दुसरा जो आपला प्रश्न होता की चारा आपला तेवढा गुणवत्तेचा नाहीये. एससीटी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही जर चारा पिकवला तर आवश्यक सर्व प्रकारचे अन्नद्रव्य त्याच्यामध्ये तेवढा कस एससीटी वैदिक मुळे येणार आहे. अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं तर निश्चितच गॅरंटेड तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. त्यामुळे ही चिंता करायची गोष्ट नाहीये. एससीटी वैदिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा, मिल्क चार्जरचा वापर करा आणि आपला गोठा, आपली जनावरे समृद्ध करा. धन्यवाद.